विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसीचा रिझल्ट महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 29 जून 2024 रोजी डिक्लेअर करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर जे विद्यार्थी फेल झालेले होते त्या विद्यार्थ्यांनी पेपर पुन्हा चेक करण्यासाठी अप्लाय केलेलं होतं. त्यालाच रिचेकिंग प्रोसेस, रिअसेसमेंट प्रोसेस असं म्हणतात. आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे स्पेशली जे फेल झाले विद्यार्थी ज्यांनी चेंज नो चेंज साठी अप्लाय केलेला असेल किंवा रिअसेसमेंट रिचेकिंग साठी अप्लाय केलेला असेल तर त्याचा रिझल्ट इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये डिक्लेअर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच फोटोकॉपी मागवली असेल तो पेपर त्याच्या कॉलेजमध्ये चेक करून त्याचे मार्क्स वाढतायत म्हणून त्यांनी पुन्हा रिअसेसमेंटला पुन्हा पेपर चेक होण्यासाठी अप्लाय केलेला असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी रिअसेसमेंटचा रिझल्ट बघणं गरजेचं आहे. स्पेशली हा जो रिझल्ट आहे फक्त सेकंड इयरचा आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षाच्या ज्या मुलांनी अप्लाय केलेला आहे डायरेक्ट दुसरे वर्ष फक्त डिप्लोमा सेकंड इयरच्या मुलांनी अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे. तुमच्या रिझल्टमध्ये जर चेंज झाला असेल तर अशा पद्धतीचं चेंज झालेलं तुमच्या समोर दिसतंय. जर चेंज झालेला नसेल, जे आहे तेच मार्क राहिलेले असेल तर त्या ठिकाणी मात्र नो चेंज असा ऑप्शन येतोय. तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये त्वरित कॉन्टॅक्ट करा. तुम्ही सेकंड इयरला असाल, सेकंड इयर विद्यार्थी फेल झाला असेल आणि त्याचं काही सब्जेक्ट्स बॅक राहिलेला म्हणजेच फेल झाला असेल आणि रिअसेसमेंटला अप्लाय केला असेल अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचा रिझल्ट विचारून घेणं गरजेचं आहे. जर चेंज झालं असतील आणि तुमचे मीनचे मार्क्स आणि तुमचे चेंज झालेले मार्क्स हे दोन्ही मिळून 40 पेक्षा जास्त होत असतील तर तुम्ही त्या विषयात पास झाले असा त्याचा अर्थ होतो. हे फक्त आणि फक्त सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो 5 ऑगस्टला लागणार. त्यामुळे रेग्युलरचे जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी होते त्यांनी जर अप्लाय केला असेल फोटोकॉपीला त्यांचा रिझल्ट 5 तारखेला लागणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.